नमस्कार बाळांनो, कसे आहात रे सगळे। तर या व्हिडिओमध्ये आपण संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 बघणार आहोत। इयत्ता 9वीचा गणित भाग 2 संकीर्ण प्रश्नसंग्रह 2। तर आता यापूर्वी तुम्ही सराव संच सोडवलेले असतील, नसेल सोडवले तर आपल्या चॅनलवरती जावा, तुम्हाला सगळे व्हिडिओ त्याच्याशी संबंधित मिळतील। तर आता आपला संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 मधला आपण पहिला प्रश्न बघूयात। प्रश्न पहिला आहे, पुढील विधानांतील रिकाम्या जागा भरण्यासाठी दिलेल्या पर्यायांपैकी अचूक पर्याय निवडा। ठीक आहे, तर त्यातला पहिला प्रश्न बघा त्यांनी काय विचारला आहे, दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता छेदिकेच्या एकाच बाजूच्या आंतरकोनांची बेरीज ही डॅश असते। आता आपण संकीर्ण सोडवते बरोबर, मग त्याच्यामुळे आपण जे सराव संच झालेले आहे तर त्याच्यामुळे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर नक्कीच आलं पाहिजे की एकाच बाजूच्या आंतरकोनांची बेरीज ही किती असते, तर ती असते 180 अंश। ओके, सोपा प्रश्न आहे हा। दुसरा प्रश्न आपण बघूयात, दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता डॅश कोण तयार होतात। तर हा सुद्धा प्रश्न सोपा आहे। तर दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता, आता हे पूर्णतः वाक्य आहे बरोबर। समजा आपल्याला वाक्य एकदम जर नाही कळालं तर सरळ तुम्ही आकृती काढायला सुरुवात करायची। तर इथं काय दिले बघा त्यांनी, दोन रेषांना बरोबर, मग आपण एक अशा कच्च्या दोन रेषा काढायच्या। ओके, तर दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता, ठीक आहे। आता एक अशी छेदिका काढायची। ओके, दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता डॅश कोण तयार होतात। असे किती कोण तयार होतात बरोबर, तर हा कोण, हा कोण, हा कोण आणि हा कोण, इथे 4 झाले आणि इथे सुद्धा 4 झाले बरोबर। ठीक आहे, सो त्याच्यामुळे काउंट करा 1 2 3 4, हा 5 6 7 आणि 8। ठीक आहे, मग त्याच्यामुळे किती कोण होतात, तर ते होतात कोण तयार 8। त्याच्यामुळे पर्याय क्रमांक सी हे त्याचं उत्तर। जर वाक्य असल्याने पटकन समजत नसेल तर अशी रफ डायग्राम तुम्ही काढून घ्यायची, आपल्याला उत्तर ऑटोमॅटिक येतं। ओके, त्यानंतर आपण तिसरा प्रश्न बघूया काय आहे, दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणाऱ्या कोणांपैकी एका कोणाचे माप हे 40 अंश असेल तर त्यांच्या संगत कोणांचे माप डॅश असते। आता या ठिकाणी काय दिले बघा त्यांनी, 40 अंश दिले आणि ते कसले कोण आहेत, तर ते संगत कोण आहेत बरोबर। आता संगत कोणांचे जे माप असते ते सारखेच असते। ओके, म्हणजे जे कोणतेही दोन संगत कोण असेल तर त्यांचे मापही सारखेच असतात। त्याच्यामुळे याचं उत्तर सुद्धा काय येईल, तर ते पर्याय क्रमांक ए 40 अंश येईल। त्यांनी आपल्याला एक दिलेला आहे माप 40 अंश, तर दुसऱ्याचं माप सुद्धा किती असेल, तर ते 40 अंशच असणार आहे। चौथा प्रश्न बघूया काय आहे, त्रिकोण ABC मध्ये कोण ए हा किती दिलाय त्यांनी, 76 अंश दिलाय। कोण बी दिला आहे 48 अंश, तर कोण सी चे माप काढा। माप किती आहे ते सांगा बरोबर। आता आपल्याला माहित पाहिजे की त्रिकोण ABC दिलाय त्यांनी बरोबर, आणि त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज किती असते रे, तर ती असते 180 अंश असते। हे जर आपल्याला माहित असेल तर पटकन काही सेकंदाच्या आतमध्ये याचं उत्तर आपल्याला मिळून जाईल। त्यांनी दोन कोणांची मापे दिलेली आहेत बरोबर, 76 अंश दिला आहे आणि 48 अंश दिला आहे। या दोघांची बेरीज करायची आणि ती 180 मधून वजा करायची बरोबर। मग त्याच्यामुळे ह्या दोघांची बेरीज किती येते आणि ती जर 180 मधून वजा केली तर आपल्याला उत्तर किती मिळते बघा, तर उत्तर मिळते आपल्याला पर्याय बी 56 अंश मिळते। मग त्याच्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय बी 56 अंश। प्रश्न 5 बघूया काय आहे ते, दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर होणाऱ्या व्युत्क्रम कोणांच्या जोडीतील एका कोणाचे माप हे 75 अंश असेल तर दुसऱ्या कोणाचे माप डॅश असते। आता या ठिकाणी त्यांनी दिलं आहे व्युत्क्रम कोण। ओके, आता विक्रम कोणाचं एका कोणाचं माप त्यांनी 75 अंश दिले, तर दुसऱ्या कोणाचं माप सुद्धा कायच असतं रे, तर ते सेमच असते म्हणजे 75 अंशच येणार। ओके, मग त्याच्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय सी 75 अंश। ठीक आहे, आता आपण दुसरा प्रश्न बघूया काय आहे ते। दुसरा प्रश्न आहे बघा, किरण PQ आणि किरण PR परस्परांशी लंब आहेत। ओके, आता त्यासाठी आपण आता डायग्राम बघूया। कोणते दिले आहे त्यांनी, किरण PQ म्हणजे हा किरण PQ। ओके, किरण PQ आणि किरण PR हे परस्परांशी लंब आहेत। आता हे जे लंब आहेत म्हणजे काय आहे रे, तर यांच्यामध्ये किती अंशाचा कोण असणार आहे, तर तो असणार आहे 90 अंशाचा त्यांच्यामध्ये कोण असेल बरोबर। लंब आहेत म्हणजे 90 अंश असणार आहे, हे लक्षात ठेवायचं। परत त्यानंतर त्यांनी दिला आहे बघा, बिंदू B हा कोण QPR च्या अंतर्भागात व बिंदू A हा कोण RPQ च्या बाह्य भागात आहे। आता त्यांनी काय लिहिले बघूया, बिंदू B हा म्हणजे आता हा बिंदू B। ओके, हा बिंदू B हा कोण QPR म्हणजे हा कोण QPR हा जो दिसतोय कोण बरोबर, कोण QPR याच्या काय आहे तो अंतर्भागामध्ये, म्हणजे याच्या तो अंतर्भागामध्ये आहे। ओके, आणि बिंदू A हा म्हणजे बिंदू A, ठीक आहे, आणि बिंदू A हा कोण RPQ हा जो कोण आहे त्याच्या बाह्य भागात आहे।
बी जो आहे तो QPRच्या अंतर्भागामध्ये आहे आणि बिंदू ए जो आहे तो कोण RPQच्या बाह्य भागामध्ये आहे, हे लक्षात ठेवायचं. बी अंतर्भागामध्ये आणि ए हा याच्या बाह्य भागामध्ये. ओके, आता पुढे जाऊया आपण. किरण PB म्हणजे हा जो कोण तुम्हाला दिसतो तो किरण PB आणि किरण PA म्हणजे हा जे बिंदू त्यांनी घेतलेला आहे त्यांच्याशी संबंधी आपण बोलते. किरण PB आणि किरण PA परस्परांना लंब आहेत. म्हणजे त्याच्यासाठी आपण काय करायचं आहे बघा, असं थोडीशी डायग्राम घ्यायची. ते काही त्रिकोणी डायग्राम केली जरा थोडंसं. म्हणजे आता हे जे आहेत ना किरण PB आणि किरण PA हे काय आहेत रे, परस्परांना लंब आहेत. म्हणजे या दोन्ही किरणांमधलं जे अंतर असणार आहे ते किती असणार आहे, ते 90 अंश असणार आहे. ते लंब आहेत म्हणजे ते किती असणार आहेत, तर ते अंतर 90 अंश असणार आहेत, हे लक्षात ठेवायचं. ओके, आता पुढे बघा. त्यानंतर यावरून आकृती काढा व पुढील कोणांच्या जोड्या लिहा. आता त्यांनी काय काय विचारलं आहे आपल्याला बघा. तर कोटिकोण, पूरक कोण आणि एकरूप कोण कोणते कोणते आहेत ते त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आता पहिलं काय आहे बघा, त्यांनी जे दिलेलं आहे ते आपण लिहूया. तर किरण PA म्हणजे हा जो किरण आहे तो किरण PA हा लंब किरण PB आहे, बरोबर. जे ते त्यांनी आपल्याला उदाहरणाचं दिलेलं आहे. किरण PA लंब किरण PB. आता हे जे आहे ते लंबचं काय आहे ते सिम्बॉल आहे, बरोबर, चिन्ह आहे असं आपण म्हणूया. आणि म्हणून कोण BPA म्हणजे हा जो कोण दिसतो बघा तुम्हाला, कोण BPA हा जो कोण आहे तो किती असणार आहे, तर तो 90 अंशाचा असणार आहे, बरोबर. कारण PA आणि PB हे जे दोन किरण आहेत ते परस्परांना लंब आहेत. लंब असल्यामुळे त्यांच्यात अंतर किती असणार आहे, तर ते 90 अंश असणार आहे. आणि म्हणून कोण BPA हा किती अंशाचा कोण असणार आहे यांच्यामध्ये, तर तो 90 अंशाचा असणार आहे. आणि याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणूया. इथपर्यंत कळालं. आता आपण पुढचं बघूया. त्यानंतर बघूया आता कोण BPR म्हणजे हा बघूया आता कोण BPR. ओके, या दोन्ही किरणांच्या आतमधला आता आपल्याला बघायचं आहे. कोण BPR म्हणजे हा, ओके, कोण BPR अधिक कोण APR म्हणजे हा. कळालं तुम्हाला, कोण BPR अधिक कोण APR. ओके, म्हणजेच काय असणार आहे रे, तर हे दोन किरण म्हणजेच काय असणार आहे, तर तो कोण BPA असणार आहे. ठीक आहे, कोण BPA जो आहे तो कोण BPA आहे आणि अधिक कोण काय आहे, तो APR आहे. कळालं, म्हणजे हा 45 डिग्री असणार आणि हा काय आहे 45 डिग्री, टोटल झालं 90 डिग्री. ठीक आहे. आणि आता ह्याचं कारण आपल्याला काय द्यायचं आहे, कारण कोणांच्या मापांच्या बेरजेच्या गृहीतकानुसार, त्यानुसार आणि ह्याला आपण दिला आहे इक्वेशन नंबर 2. परत एकदा सांगते. आता कोण BPR म्हणजेच हा कोण BPR अधिक कोण APR म्हणजेच काय झालं बघा, तर तो कोण BPA झाला. ओके, म्हणजे हा कोण आणि अधिक हा कोण बरोबर हा मोठा कोण. कळालं तुम्हाला. ओके, कारण याचं आहे तर कोणांच्या मापांच्या बेरजेच्या गृहीतकावरून. आता नेक्स्ट काय येईल बघा, कोण BPR. आता या ठिकाणी मी छोट्या पेजवरती ती सेम डायग्राम काढून घेतली आपल्याला समजण्यासाठी. ओके, आता काय आहे बघा दिले त्यांनी, कोण BPR म्हणजे हा कोण BPR हा कोण. ठीक आहे, कोण BPR अधिक कोण APR म्हणजे हा कोण अधिक कोण APR म्हणजे किती असणार आहे, तर तो म्हणजे हा. ओके, तो किती असणार आहे असं पकडायचं, म्हणजे हा कोण तो झाला, बरोबर. तो किती असणार आहे, तर तो आहे 90 अंश. ओके, कारण काय आहे, कारण 1 आणि 2 वरून हे आपल्याला पाठीमागच माहिती आहे, बरोबर. आणि म्हणून कोण QPR म्हणजे या ठिकाणी बघा, म्हणून कोण QPR हा किती झाला बघा, तर हा सुद्धा हा जो कोण दिसतो ना हा लंब आहे, तर तो सुद्धा किती असणार आहे बघा, तर तो 90 अंश असणार आहे. तर तो किती येईल बघा, तर तो 90 अंश येईल. आता त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे बघा, त्याचप्रमाणे कोण BPR अधिक कोण BPQ म्हणजे इथे बघा कोण BPR आणि अधिक कोण कुठला BPQ, कोण BPQ म्हणजे आता हा एक कोण आहे आणि हा एक कोण झाला. ओके, BPQ हा सुद्धा किती येईल बघा, तर तो सुद्धा येईल 90 अंश, बरोबर. म्हणजे एक हा कोण आहे आणि हा कोण आहे, बरोबर. आणि हा जर पूर्ण कोण घेतला तर तो लंब आहे, म्हणजेच तो हा कोण जर पूर्ण घेतला तर तो पूर्ण टोटल किती झाला रे, तर तो 90 अंश झालेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी दिला आहे कोण BPR अधिक कोण BPQ इज इक्वल टू 90 डिग्री. याला आपण इक्वेशन नंबर 4 देऊया. आणि म्हणून काय करायचं आहे,
हे इक्वेशन आहे ते 3 आणि हे 4, 3 आणि 4 वरून आता आपण खालच्या प्रश्नांची उत्तरे सोडूया. काय रे बघा, तर प्रश्न पहिला म्हणजेच पहिला आहे तर कोटिकोणांच्या जोड्या कोणत्या आहेत ते बघा. तर कोटिकोणांच्या जोड्या कोणत्या आहेत बघा. कोण BPR म्हणजेच हा कोण BPR आणि कोण APR म्हणजे BPR आणि APR हे काय आहे, कोटिकोणांच्या जोड्या आहेत. आणि दुसरी कोणती आहे तर कोण BPR, एक हा एक कोण BPR आणि कोण BPQ. ओके, हे दोन काय आहेत आता कोटिकोणांच्या जोड्या आपल्याला सापडलेल्या आहेत. आता कोटिकोणांच्या जोड्या म्हणजे काय आहे रे, ते पूर्ण कोण तर 90 अंशाचा असला पाहिजे, पण त्याच्या आतले दोन जे कोण असणार आहेत सेपरेट, तर त्याच्या प्रत्येकाचं माप जे आहे ते 45 अंश असलं पाहिजे. म्हणजे ह्या कोणाचं माप 45 अंश आणि दुसऱ्या कोणाचं माप 45 अंश, म्हणजेच 45 आणि 45 किती होतं तर ते 90 अंश होतात. ओके, त्याच्यामुळे कोटिकोणाच्या जोड्या बघत असताना जे दोन कोण आहेत ते 45 अंश आहेत का ते अगोदर बघायचं आणि त्याच्यानुसार ऑटोमॅटिक आपल्याला कोटिकोणांच्या जोड्या मिळून जातात. त्यासाठी डायग्रामचं ऑब्झर्वेशन करणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे सतत आपल्यासोबत त्या प्रश्नाची डायग्राम सोबत ठेवायची. तर प्रत्येक वेळेला आपल्याला पेजच्या पाठीमागं बघावं लागत असेल तर असं रफ तुम्ही एकतर पाटीवरती काढा किंवा असं छोट्या पेजमध्ये ती डायग्राम काढायची आणि त्याच्यानुसार काय करायचं तुम्ही ते सॉल्व करायला घ्यायचं. म्हणजे डायग्राम समोर असली की आपल्याला पटकन काय होतं, जे काही प्रश्न विचारले असतील ते ऑटोमॅटिक पटकन सोडवता येतात. ठीक आहे, इव्हन एक्झाममध्ये सुद्धा तुम्ही हे पेजवरती डायग्राम काढू शकता. ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. त्याच्यामुळे तुमचाच वेळ वाचणार आहे. ओके, आता दुसरा प्रश्न आपण बघूया काय आहे ते. दुसरं बघा आता काय दिलं आहे, कोण आता आपल्याला विचारले पूरक कोण विचारलेला आहे. ठीक आहे, आता बघूया कोण QPR म्हणजे हा बघूया कोण QPR, हा जो दिसतोय लंबकोन 90 अंशाचा आहे तो कोण QPR अधिक कोण BPA. ठीक आहे, कोण BPA म्हणजे हा आणि हा दोन लंबकोन आहेत त्या ठिकाणी. बरोबर काय आहे बघा, हा जो आहे तो 90 अंश आणि हा सुद्धा आहे तो आहे 90 अंश. बरोबर, म्हणजे 90 आणि 90 होतात 180 अंश. बरोबर, म्हणजे हा या कोणाचं माप आहे 90 अंश आणि या कोणाचं माप आहे 90 अंश. बरोबर झाले 180. म्हणून कोण QPR अधिक कोण BPA इज इक्वल टू किती झाले तर ते 180 डिग्री म्हणजेच 180 अंश झालेले आहे. आणि म्हणून आता पूरक कोणांच्या मापांची जोडी किती असते तर ती असते 180 अंश. बरोबर, आणि म्हणून या कोणाचं माप आहे 90 अंश आणि या कोणाचं माप आहे 90 अंश. 90 आणि 90 म्हणजे झाले 180 अंश. म्हणजेच ही काय आहे तर ती पूरक कोणांची जोडी आहे. आणि म्हणून शेवटी लिहायचं कोण QPR व कोण BPA ही काय आहे तर ती पूरक कोणांची जोडी आहे असं आपण म्हणू शकतो. पूरक कोणांची जोडी म्हणजे त्या दोन कोणांची जोडी त्या दोन कोणांचे जे जोडी असतात त्यांचे अंतर किंवा त्यांचं माप जे आहे ते 90 अंश म्हणजेच 180 अंश असलं पाहिजे. ओके, चला तर तिसरा प्रश्न आपण बघूया काय आहे. तिसरा प्रश्न आता आपल्याला बघायचे आहे की एकरूप कोण कोणते आहेत ते. ओके, तर कोण BPQ, आता आपण डायग्राम बघूया. कोण BPQ म्हणजे हा अँगल. ठीक आहे, कोण BPQ व कोण APR म्हणजे आता हा कोण आणि हा कोण ह्याच्या बाबतीत आपल्याला आता बघायचं आहे. ओके, कोण BPQ व कोण APR हे कोण BPRचे कोटिकोण आहेत. तर ते BPR कुठे आहे बघा, तर हा BP आणि R याचे काय आहेत रे ते कोटिकोण आहेत. BPR एक हा कोण आहे आणि एक हा कोण आहेत. तर यांचा हा जो कोण BPR आहे यांचे या कोणाचे ते हे दोन कोण काय आहेत रे तर ते कोटिकोण आहेत. कळालं, म्हणजे या कोणाच्या हा एक शेजारी कोण आहे आणि या कोणाचा हा एक शेजारचा एक कोण आहे. म्हणजेच ते काय झाले रे तर ते कोटिकोण झाले. कळालं, हे आपल्याला पूर्ण डायग्रामवरून दिसते. आणि म्हणून काय करायचं आहे, म्हणून कोण BPQ म्हणजे म्हणून कोण BPQ एकरूप कोण, हे एकरूपचे चिन्ह आहे. एकरूप कोण APR आहे. कारण काय आहे तर ते एकाच कोणाचे कोटिकोण आहेत. म्हणजे एकच कोण कुठला रे तर BPR. हा जो एकच कोण आहे ना त्याचे हे दोन काय आहेत रे कोटिकोण आहेत. कळालं, ओके. आणि म्हणून आपण म्हणू शकतो की कोण BPQ एकरूप कोण APR आहेत. ओके, तसेच आता बघूया आपण तसेच कोण QPR बघूया. तसेच कोण QPR म्हणजे हा मोठा कोण आता. ओके, खूपच खराब झाली डायग्राम. कोण QPR हा किती आहे बघा, हा QPR आहे मोठा कोण आहे तो आहे 90 अंश. ठीक आहे, इज इक्वल टू 90 डिग्री 90 अंश. व कोण BPA म्हणजे कोण BPA हा एक मोठा तो आहे 90 अंश. बरोबर, आणि म्हणून दोन्हीही 90 अंश आहेत म्हणजेच काय असणार ते एकमेकांचे पूरक असणार आहेत. म्हणून कोण QPR एकरूप कोण BPA
आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच आपण आता काय म्हणू शकतो रे की कोण BPQ व कोण APR तसेच कोण QPR व कोण BPA या एकरूप कोणांच्या जोड्या आहेत असे आपण म्हणू शकतो. तर अशा पद्धतीने आपल्याला दुसरा प्रश्न हा सॉल्व करायचा होता. खूप सोपा आहे, फक्त डायग्राम समोर ठेवले की त्यानुसार ऑब्झर्वेशन करून आपण पटापट ते सॉल्व करू शकतो. आता आपण तिसरा प्रश्न बघूया काय आहे ते. तिसरा प्रश्न बघा काय आहे. जर एखादी रेषा एका प्रतलातील दोन समांतर रेषांपैकी एका रेषेला लंब असेल तर ती दुसऱ्या रेषेलाही लंब असते हे सिद्ध करा. आता आपल्याला सिद्ध करायचं म्हणजे आपल्याला पक्ष साध्य सिद्धता हे पूर्ण डिटेलमध्ये लिहावं लागेल. सोपं आहे. डायग्राम तर त्यांनी दिलेलीच आहे, त्याचं फक्त ऑब्झर्वेशन करून आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला पक्ष साध्य आणि सिद्धता लिहायचं आहे. आता पक्षमध्ये काय बघा, सर्वात अगोदर बघा अशा पद्धतीचे डायग्राम आहे. दोन त्यांनी लाईन दिलेला आहेत, एक रेषा L आणि M. L आणि M ला N ही काय आहे रे, ती छेदिका आहे बरोबर. या ठिकाणी पॉईंट आहेत ABCD, हा E आहे, हा F आहे, हा P आणि हा Q आहे. ओके, आय होप तुम्हाला क्लिअर दिसत असेल. ठीक आहे, आता आपण पक्ष बघूया. तर रेषा L म्हणजे ही रेषा L, रेषा L समांतर रेषा M. L रेषा ही M ला काय आहे तर ती समांतर आहे. हे तर आपल्याला त्यांनी डायग्राममध्येच दिलेलं आहे. या रेषांना रेषा N म्हणजे ही रेषा N ही जी त्यांना लंब आहे ती, या रेषांना रेषा N ही अनुक्रमे बिंदू P व बिंदू Q मध्ये छेदत आहे बरोबर आहे ना. डायग्राममध्येच आपल्याला दिसते. रेषा N जी आहे ती L आणि M ला बिंदू P आणि बिंदू Q या ठिकाणी छेदत आहे, छेदत असून रेषा N जी आहे ती लंब रेषा L आहे बरोबर. म्हणजे बिंदू P आणि Q मध्ये छेदत असून रेषा ही जी N आहे ती L ला काय आहे तर ती लंब आहे. ठीक आहे, ओके. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, साध्य काय करायचं आहे बघूया. तर रेषा N जी आहे ती लंब रेषा M ला सुद्धा आहे, आपल्याला साध्य करायचं आहे. आता आपल्याला तसं विचार केला तर डायग्राम बघूनच कळते. आता L ला M ही समांतर आहे. जर N ही रेषा L ला समांतर असेल तर अर्थातच N ही रेषा ही M ला सुद्धा समांतरच असली पाहिजे, आहे की नाही. पण आपल्याला ते साध्य करायचं आहे. सोपं आहे बघा. काय करायचं आहे, सुरुवातीला आपल्याला साध्य लिहायचं आहे. साध्य काय करायचं आहे तर ती रेषा N जी आहे ती रेषा N लंब रेषा M आहे, ते आपल्याला काय करायचं आहे, साध्य करायचं आहे. आता सिद्धतामध्ये काय येईल बघा. तर रेषा L समांतर रेषा M बरोबर व रेषा N ही त्यांची छेदिका आहे, आपल्याला त्यांनी इक्वेशन मध्येच दिलेलं आहे, म्हणजेच उदाहरणातच त्यांनी दिलेलं आहे. आता काय करायचं बघा, म्हणून कोण EPB. आता EPB बघा कुठं आहे, हा जो कोण दिसतो ना तुम्हाला EPB, हा कोण EPB बरोबर कोण EQD बरोबर कोण EQD, म्हणजे हा कोण आणि हा कोण आहे बघा. ठीक आहे, इथे तुम्हाला दिसते हा EPB आणि हा EQD, म्हणजे हा दिसतोय का तुम्हाला. ओके, ह्या एका लाईनच्या ह्या जी लंबरेषा आहे N त्याच्या एका साईडला ही दोन्ही कोण आहेत बरोबर. कारण का रे, कारण ते काय आहे तर ते एकमेकांचे संगत कोण आहेत, दिसते आपल्याला बरोबर. रेषा EF म्हणजेच N, आता ही जी दिसते ना रेषा EF म्हणजेच ती काय आहे रे तर ती रेषा N आहे बरोबर. रेषा EF म्हणजेच N ही लंब रेषा AB म्हणजेच रेषा L आहे. ही लंब रेषा AB म्हणजेच L आहे, हे सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. ओके, आणि म्हणून काय करायचं, याला आपण इक्वेशन 3 द्यायचं. म्हणजेच कोण EPB, आता या ठिकाणी बघा, म्हणजेच कोण EPB हा किती येईल रे तर तो 90 अंशाचा येईल. म्हणजेच लंब त्यांनी सांगितलंय ना, लाईन रेषा L ही रेषा L ला काय आहे रे लंब त्यांनी दिले ना, मग लंब आहे म्हटल्यानंतर ह्याच्यामध्ये अंतर काय येईल तर ते 90 अंशाचं येईल बरोबर. त्याच्यामुळे कोण EPB हा किती येईल रे तर तो 90 अंशाचा येईल, आणि याला आपण इक्वेशन नंबर 4 देऊन टाकायचं. आणि म्हणून कोण EQD, आता या ठिकाणी आपण बघूया EQD कुठं आहे बघा. म्हणून कोण EQD हा सुद्धा काय झाला रे लंबच झाला, आणि त्याचा माप सुद्धा किती येईल रे तर ते 90 अंशच येईल. आणि म्हणून कोण EQD बरोबर काय आहे 90 अंश, कारण लिहायचं 2 व 4 वरून, आणि याला आपण इक्वेशन 5 देऊन टाकायचा. आणि यावरून काय होतं रे तर रेषा N ही लंब रेषा M हे साध्य झालेलं आहे. किती सिंपल आहे बघा. फक्त जर तुम्ही काय केलं, डायग्रामचं नीट ऑब्झर्वेशन केलं की आपल्याला इझिली काय होतात, पटकन आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. ओके, तर या व्हिडिओमध्ये आपण बघा विद्यार्थ्यांना काय केलं आहे, प्रश्न क्रमांक 1, 2 आणि 3
बघितलेला आहे याबद्दल काही शंका असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर. बाय.